इयत्ता 8वीच्या छोट्या मित्रांनो, आपण नागरिक शास्त्राचा दुसरं प्रकरण पाहणार, ज्या प्रकरणाचं नाव आहे भारताची संसद. आता आपल्याला इथे पहिल्यांदा संसद म्हणजे काय असा एक प्रश्न आहे. तर भारताची ही संसद काय असते ती बघूया आपण. भारताच्या संसदेची निर्मिती ही आपल्या राज्यघटनेच्या तरतुदीनुसारच करण्यात आलेली आहे. तर भारताची ही जी संसद आहे ही भारताची कारभार पाहणारी सर्वोच्च संस्था आहे. भारताच्या संस्थेला एकूण 3 नाव आहेत: संसद, कायदेमंडळ किंवा विधिमंडळ. आता हे संसद नाव कसं आलं? आपण लोकशाही प्रणाली जवळपास इंग्लंड पासून घेतलेली आहे. इंग्लंडमध्ये संसद तिची 2 सभागृहे आहेत. इंग्लंडच्या संसदेला पार्लमेंट म्हणतात आणि तिची जी 2 सभागृहे आहेत, हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्स. तसंच आपण हे केलं. आपण पार्लमेंटच्या ऐवजी नाव ठेवलं संसद आणि तिची 2 सभागृहे, लोकसभा आणि राज्यसभा. म्हणजे हे काय असतं बघा, संसद म्हणजे दिल्लीत असणारी संसदेची इमारत नाही बरं का, ही संसदेची इमारत आहे. संसद म्हणजे काय, तर राष्ट्रपती आणि संसदेची 2 सभागृह, राज्यसभा आणि लोकसभा, हे मिळून संसद तयार होते. म्हणजे लोकसभेत संबंध आपल्या देशातील मतदारसंघातून निवडून दिलेले प्रतिनिधी आणि राज्यसभेतील निवडून दिलेले प्रतिनिधी यांची मिळून बनलेली असते संसद. आता विविध देशामध्ये वेगवेगळी नाव आहे संस्थेला. अमेरिकेच्या संसदेला सिनेट असं म्हणतात, रशियाच्या संसदेला ड्युमा असे म्हणतात, जर्मनीच्या संसदेला राईसटॅग असं म्हणतात. तर भारताची जी पार्लमेंट आहे तिला आपण संसद म्हणतो. तिची 2 सभागृहे, लोकसभा आणि राज्यसभा, आणि असतो त्यामध्ये राष्ट्रपती. आता राष्ट्रपती संसदेत काय आहे? राष्ट्रपती पद हे आपल्या घटनेने सर्वोच्च पद आहे. भारताचा तो प्रथम नागरिक आहे. तो कायदे मंडळाचा प्रमुख आहे, कार्यकारी मंडळाचा प्रमुख आहे, 3 सेना दलाचा प्रमुख आहे, संविधानाचा सुद्धा प्रमुख राष्ट्रपतीच आहे. राष्ट्रपती पद हे मानाचे आणि सन्मानाचे आहे आणि राष्ट्रपती हा संसदेचा एक अविभाज्य घटक आहे. त्याला संसदेपासून वेगळं करता येत नाही, म्हणून राष्ट्रपतीचा संसदेत समावेश होतो. म्हणजे संसदेमध्ये पुन्हा एकदा आहे का, राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांची मिळून झालेली असते संसद. तर ही जी राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद होती ती दिल्ली येथे आहे. आपल्या राष्ट्रीय पातळीवर म्हणजेच केंद्रीय शासन पद्धतीच्या पातळीवर असलेली जी शासन पद्धती आहे तिलाच आपण संसद असेही म्हणतो. तर या संसदेमध्ये जे 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, त्यात लोकसभा हे संसदेचं पहिलं सभागृह, तर राज्यसभा हे संसदेचं दुसरं सभागृह. लोकसभेला कनिष्ठ सभागृह असेही म्हणतात, तर राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात. मी सांगितलं त्याप्रमाणे इंग्लंडची पद्धत थोडीशी आपल्याकडे रूढ झाली. तिथे हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे वरिष्ठ सभागृह, ज्याला आपण राज्यसभा म्हणतो, आणि हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे सर्वसाधारण सभागृह म्हणजे कनिष्ठ सभागृह, ते लोकसभा. लोकसभा नावाने कनिष्ठ सभागृह आहे, पण अधिकाराच्या बाबतीत मात्र ती राज्यसभेपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण एक तर लोकसभेमध्ये प्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. खूप त्याच्या गोष्टी आहेत ज्या पुढे आपण बघूया. राज्यसभेत अप्रत्यक्षरित्या लोकांनी निवडून दिलेले तिथे प्रतिनिधी नसतात, अप्रत्यक्षरित्या आलेले असतात. तर आपण या संपूर्ण दोन्ही सभागृहाची माहिती आपल्या अभ्यासक्रमाला आपण असे लोकसभेची वेगळी बघूया आणि राज्यसभेची वेगळी बघूया. आपण सर्वप्रथम पाहूया लोकसभेची माहिती. त्या अगोदर एक गोष्ट स्पष्टपणे घ्या लक्षात, राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक असला तरी संसदेत चालणाऱ्या म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेत चालणाऱ्या कामकाजाच्या दरम्यान जी चर्चा विचार विनिमय होत असते या सदस्यामध्ये, त्यात राष्ट्रपती भाग घेऊ शकत नाही.
संसदेच्या कामकाजामध्ये राष्ट्रपतीचा सहभाग नसतो. आता का नसतो तो ते नाममात्रही प्रमुख आहे म्हणूनही असेल. आपण बघूया सुरुवातीला लोकसभेची माहिती. लोकसभेची पहिल्यांदा पाहूया सदस्य संख्या. लोकसभेची सदस्य संख्या आपल्या राज्यघटनेने निर्धारित केलेली आहे, म्हणजे राज्यघटनेने तशी तरतूद केलेली आहे. ती एकूण आहे 552 इतकी. आता निवडणुका कशा घ्याव्यात त्याचा निर्देश आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत. 550 लोकसभेची सदस्य संख्या आपल्या राज्यघटनेने ठरवून दिलेली आहे, म्हणजे 550 निवडणुका घेतल्या जाव्यात अशी तरतूद आहे. परंतु आपल्या या निवडणुकीदरम्यान लोकसभेच्या अँग्लो इंडियन समाजाला जर पुरेसं प्रतिनिधित्व नाही मिळालं तर अँग्लो इंडियन समाजाचे म्हणजे ख्रिश्चन समाजाचे 2 प्रतिनिधी राष्ट्रपती लोकसभेवर घेतात. त्यावेळेस लोकसभेची सदस्य संख्या होते 552. परंतु आज आपण म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात लोकसभेच्या 543 मतदारसंघाच्याच निवडणुका घेतो. आता हे मतदारसंघ कसे तयार केले जातात बघा. आपल्या देशातील घटक राज्य आणि आपले केंद्रशासित प्रदेश, आपले 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश यांचे भौगोलिक दृष्ट्या आणि लोकसंख्येनुसार मतदारसंघ तयार केले असतात. सर्वसाधारणपणे एका मतदारसंघाची लोकसंख्या जवळपास सारखीच असते सगळीकडे, थोडा बहुत फरक असेल. तर असे घटक राज्याचे केंद्रशासित प्रदेशाचे मतदारसंघ तयार केले जातात लोकसभेसाठी. असे आपण 543 मतदारसंघ सध्या आपल्याकडे निवडणुकीसाठी ठेवलेले आहेत. आता हे जे मतदारसंघ तयार केले जातात या मतदारसंघामध्ये ज्या 543 निवडणुका होतात त्यामध्ये सबंध देशातील समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून आपल्या घटनेत काही तरतुदी आहेत, त्याही आपल्याला पाहायला लागतात. त्याला म्हणतो आपण राखीव जागांची तरतूद. तर लोकसभेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व स्त्रिया यांच्यासाठी काही राखीव जागांची तरतूद केलेली आहे. त्यानंतर आपण बघूया लोकसभेचा कार्यकाल. लोकसभेचा कार्यकाल आहे 5 वर्ष. म्हणजे एकदा लोकसभेची निवडणूक झाली, या 543 मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या की ते 5 वर्ष खासदार म्हणून राहतात. लोकसभेच्या निवडून आलेल्या सदस्याला खासदार म्हणतात, राज्यसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांना खासदार म्हणतात. लोकसभा निवडून आल्याचं 5 वर्ष कामकाज पाहते. 5 वर्ष संपले की राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करतात, म्हणजे बरखास्त करतात, म्हणजे पुन्हा नव्याने निवडणुका घेतल्या जातात. म्हणून लोकसभेचा कार्यकाल आहे 5 वर्ष. लोकसभा या सभागृहाचा 5 वर्ष इतका कार्यकाल असतो. परंतु केव्हाही कधीतरी केव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की 5 वर्षाच्या आतच लोकसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात, म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व निवडणुका म्हणतो. 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर काही कारणामुळे आपल्याला निवडणुका घ्याव्या लागतात. अशा निवडणुका घेतल्या त्याला आपण म्हणतो मध्यावधी निवडणुका. आणि समजा 5 वर्ष पूर्ण कालावधी झाला लोकसभेचा, तर पुन्हा ज्या निवडणुका होत असतात लोकसभेत त्याला सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. म्हणजे 5 वर्षापर्यंत कसल्याही प्रकारची कोणती अडचण येत नाही, ती सार्वत्रिक निवडणूक. परंतु मुदतपूर्व जर लोकसभा विसर्जित करून निवडणूक घेतली तर त्याला मध्यावधी निवडणुका म्हणतात. आणि लोकसभेचे जे हे 543 मतदारसंघ आपण तयार केले आहेत, यातील काही मतदारसंघातील समजा सदस्यांनी राजीनामा दिला, म्हणजे काही खासदारांनी राजीनामे दिले, किंवा काही खासदारांच्या काही कारणामुळे पद काढून टाकण्यात आलेले आहे, किंवा खासदारांचे मृत्यू झाले आहेत, असं ज्या ज्या मतदारसंघात होईल त्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेऊन त्या जागा भरल्या जातात. याला पोट निवडणुका असे म्हणतात.
म्हणजे निवडणुकाचे 3 प्रकार आहेत. तर हे तिन्ही प्रकारे या ठिकाणी निवडणुका घेऊन लोकसभेच्या जागा भरल्या जातात आणि एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली मग लोकसभेचं कामकाज सुरू होतं. आता बघूया आपण लोकसभेचे पदाधिकारी. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लोकसभेची बैठक राष्ट्रपती बोलवतात. त्या पहिल्या बैठकीतच लोकसभेचे पदाधिकारी निवडले जातात. काय अडचण आली तर नंतरच्या कालावधीमध्ये निवडल्या जातात. पण तो लोकसभेच्या पहिल्या बैठकीत हे लोकसभेचे जे 543 खासदार आहेत आपल्यातूनच एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. याला 3 नाव आहेत. अध्यक्ष, इंग्रजीत स्पीकर किंवा सभापती. उपाध्यक्षाला तसंच म्हणा, उपाध्यक्ष, व्हाईस स्पीकर किंवा उपसभापती हे लोकसभेचे कामकाज पाहतात. ते पुढे बघू आपण, त्यांचा आहेच आपल्या शेवट. आता इथे लोकसभेत जे खासदार आहेत निवडून आले यांचा कार्यकाल किती असतो? त्यांचा लोकसभेच्या सभागृहात इतकाच असतो, म्हणजे 5 वर्ष. एखाद्या सदस्याला मुदतपूर्व राजीनामा द्यायचा असतात ते देऊ शकतो, त्याच्या ते मर्जीवर आहे. परंतु राजीनामा कुणी नाही दिला तर तो 5 वर्ष सलग लोकसभेचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत खासदार म्हणून लोकसभेत राहू शकतो. यात लोकसभेच्या पदाधिकारी यांची काही अधिकार कार्य आहेत ते बघूया आपण. लोकसभेचे सभापती, स्पीकर किंवा अध्यक्षाचे अधिकार व कार्यालय असा प्रश्न येतो आपल्याला. तर लोकसभेचे जे कोणी अध्यक्ष म्हणून सभागृहाने, लोकसभा सभागृहाने निवडून दिलेले राष्ट्रपती लोकसभेच्या बैठका बोलवतात, पण त्या बैठकीचे अध्यक्षस्थान मात्र अध्यक्षांना भूषवावे लागते. त्यानंतर लोकसभेचे कामकाज चालू करणे, लोकसभेत शिस्त व नियमांचे पालन करणे. लोकसभेचं कामकाज चालू असताना लोकसभेच्या खासदारांना म्हणजे सदस्यांना प्रश्न अथवा पूर्वनी प्रश्न विचारण्याची परवानगी देणे अथवा नाकारणे. लोकसभेचे जे खासदार आहेत त्या खासदारांचे अधिकार असतात, काही खास अधिकार असतात, काही विशेष अधिकार म्हणतात त्याला. त्या अधिकाराचे रक्षण करणे, त्यानंतर शिस्त व नियमांचे पालन करणे, लोकसभेच्या कामकाजाची नोंदी ठेवणे, अहवाल तयार करणे आणि लोकसभेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे. कधी कधी काय होतं, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचं मिळून अधिवेशन बोलावलं जाते किंवा बैठक बोलावली जाते. तो अधिकार आहे राष्ट्रपतीला. अशा वेळेस लोकसभेचा अध्यक्ष हाच संयुक्त बैठकीचा अध्यक्षस्थानी असतो. आणखी एक अधिकार आहे, लोकसभेत एखाद्या मुद्द्यावर जर मतदान होत असेल आणि एखाद्या मुद्द्यावर समान मते पडली असतील त्यावेळेस इथला लोकसभेचा सभापती मतदानाच्या प्रक्रियेत भाग सुद्धा घेऊ शकतो, निर्णायक मत देऊ शकतो. त्याला तो अधिकार आहे. त्यानंतर आपण पाहणार लोकसभेचे सदस्य म्हणून ज्यांना निवडणुकीत भाग घ्यायचा आहे त्यांना कोणती पात्रता आवश्यक आहे. हा 2 मार्काचा प्रश्न येतो. लोकसभेच्या सदस्यत्वासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? 3 पात्रता आहेत. पहिली पात्रता आहे, तो भारताचा नागरिक असावा, त्याच्या वयाची 25 वर्षे पूर्ण झालेली असावी आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी जे नियम व अटी संविधानाने घालून दिलेले आहेत त्या सर्व अटींचे तो पालन करणारा असावा. अशा भारतातल्या कोणत्याही नागरिकाला लोकसभेची निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. कधी झाली आपली लोकसभेची संपूर्ण माहिती. प्रश्न असेच येतात, लोकसभेच्या सदस्य संख्येविषयी माहिती लिहा, त्या लोकसभेच्या कार्यकालाविषयी सविस्तर माहिती लिहा, लोकसभेचे पदाधिकारी कसे येतात व कोण असतात, लोकसभेच्या सदस्याच्या कार्यकालाविषयी माहिती लिहा, लोकसभेच्या सदस्यत्वासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे किंवा लोकसभेच्या सभापतीचे अधिकार व कार्य लिहा. अशा प्रकारचे प्रश्न येतात. अशाच प्रकारे आपण आता दुसऱ्या सभागृहाची माहिती पाहू, ती म्हणजे राज्यसभा, जे वरिष्ठ सभागृह मानलं जातं पण अधिकाराच्या बाबतीत म्हणतात ते कनिष्ठ सभागृह. आपण पाहूया राज्यसभेची सदस्य संख्या.
राज्यसभेची सदस्य संख्या आपल्या घटनेने 250 इतकी निर्धारित केलेली आहे. 250. आता 250 कसे येतात बघा. आपले 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशात जे आपण मतदारसंघ तयार केलेले आहेत तसे राज्यसभेचे मतदारसंघ असतात. तर त्या मतदारसंघातून 238 सदस्य अप्रत्यक्षतः राज्यसभेवर निवडून दिले जातात. राज्यसभेचे सदस्य यांची निवडणूक लोकांकडून होत नाही, अप्रत्यक्षरित्या ते निवडून दिले जातात. आता हे 238 निवडून गेलेले राज्यसभेवर अप्रत्यक्ष. आता राहिले 12. तर हे 12 कुठे नेतात बा. उर्वरित 12 सदस्य हे राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर घेतले जातात. आता हे 12 कोण असतात बा. आपल्या देशातील विविध क्षेत्रात म्हणजे साहित्य, कला, क्रीडा, समाजसेवा किंवा लष्करात विशेष अशी कामगिरी बजावलेले निवृत्त लष्करी अधिकारी, मोठमोठे समाज सुधारक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे देशामध्ये कामं करणारे काही महान असे नेते आहेत. म्हणजे हे मान्यवर लोक असतात. अशा मान्यवरांना राष्ट्रपती राज्यसभेवर खासदार म्हणून नेमू शकतात. त्यांना निवडणूक लढवायची गरज नाही. असे किती लोक. 12 लोक. 12 मान्यवरांची राष्ट्रपती राज्यसभेवर नेमणूक करतात आणि 238च्या मात्र तिथे अप्रत्यक्ष निवडणुका होतात. अशी राज्यसभेची 250 इतकी सदस्य संख्या असते. इथेही समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि स्त्रियांसाठी राखीव जागांची तरतूद आपल्या संविधानानुसार केलेली आहे. त्यानंतर बघू आपण राज्यसभेचा कार्यकाळ. लोकसभेचा कार्यकाळ आहे 5 वर्षे सभागृहाचा. तर राज्यसभेचा कार्यकाल निश्चित नाही, तो कायम आहे. राज्यसभा हे कायम सभागृह आहे. ते कधीही लोकसभेसारखे पूर्णपणे बरखास्त होत नाही. आता हे का असं बघा. राज्यसभेतले सर्व 250 खासदार एकाच वेळी निवडून आलेले नसतातच मुळात. तर ते कसे येतात बघा. राज्यसभेचे सदस्य दर 2 वर्षांनी 1/3 इतके निवृत्त होतात आणि त्या जागी ताबडतोब नव्याने निवडणुका घेऊन त्या जागा भरल्या जातात. त्यामुळे राज्यसभा हे कधी रिकामच होत नाही सभागृह. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तिथे लगेच निवडणुका घेऊन तेवढे खासदार लगेच भरले जातात. म्हणून ते कायम सभागृह एकाच वेळी पूर्णपणे कार्यकाल तिथल्या संपूर्ण खासदारांचा संपत नाही. आता हे कसं असतं बघा. लोकसभेच्या सदस्याचा कार्यकाल 5 वर्ष आहे, तसा राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल 6 वर्ष आहे. म्हणजे राज्यसभेवर एकदा खासदार म्हणून एखादी व्यक्ती निवडून गेली की ती 6 वर्षपर्यंत पदावर राहते. आता गंमत कशी आहे बघा. दर 2 वर्षांनी 1/3 जागेची निवडणूक होते. मग ज्यांचे 6 वर्ष पूर्ण झालेत असे 1/3 सदस्य राज्यसभेतले निवृत्त होतात आणि त्या जागी नव्याने निवडणुका घेऊन भरले जातात. म्हणजे राज्यसभा हे कसं आपल्या शाळेसारखं आहे. आपली जी शाळा आहे या शाळेचे शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक एकाच वेळी नोकरीवरती सगळे घेतलेले आहेत का. नाही, तर वेगवेगळ्या कालावधीमध्ये आलेले. आणि शिक्षकांचा रिटायरमेंट म्हणजे निवृत्तीचं वय आहे 58 वर्ष. ज्यांचे 58 वर्ष पूर्ण झाले ते निवृत्त होतात. जेवढे निवृत्त झाले त्या जागी लगेच दुसरे नव्याने शिक्षक घेतले जातात. म्हणजे शाळा कायम आहे. शाळा कधी बरखास्त झाली का नाही. शाळेतल्या शिक्षकांचा ज्यांचा कालावधी संपला ते निघून जातात, त्या जागी नव्याने दुसरे भरले जातात. म्हणजे शाळा हे कायम चालूच असते. तसंच आपलं राज्यसभा सभागृह आहे. त्यानंतर बघूया आपण राज्यसभेचे जे पदाधिकारी आहेत त्यांची माहिती. आता इथे लोकसभेचे सर्व सदस्य आपल्यातून एकाचे अध्यक्ष आणि एकाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. राज्यसभेत अध्यक्ष असतात, उपाध्यक्षही असतात. मात्र थोडा फरक आता तो लक्षात घ्या.
लोकसभेसारखे राज्यसभेचे सदस्य अध्यक्ष म्हणून कोणालाही निवडत नाही. कारण आपल्या घटनेने एका पदावर असलेल्या पदाधिकाऱ्याला हे पद पदसिद्धरित्या तरतुदीनुसार दिलेलं आहे. ते म्हणजे उपराष्ट्रपतीला. भारताचे जे कोणी उपराष्ट्रपती असतील ते पदसिद्धरित्या राज्यसभेचे अध्यक्ष असतात किंवा राज्यसभेचे स्पीकर असतात किंवा राज्यसभेचे सभापती असतात. राज्यसभेच्या अध्यक्षाची निवडणूक होत नाही. जे कोणी उपराष्ट्रपती असतील तेच राज्यसभेचे अध्यक्ष समजा. आता समजा सध्या राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती आहेत. आता जे आपले सध्या उपराष्ट्रपती आहेत तेच राज्यसभेचे सभापती आहेत. व्यक्ती नाही, ते पद. आता उपाध्यक्ष जे आहे ते राज्यसभेचा उपाध्यक्ष, तो मात्र या 250 मधून निवडून दिला जातो. 250 सदस्य निवडणूक घेऊन एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. आता बघूया आपण राज्यसभेच्या अध्यक्षाचे अधिकार व कार्य. उपाध्यक्ष अनुपस्थित असले अध्यक्ष अनुपस्थित असले की त्यांच्या अनुपस्थित उपाध्यक्ष काम करतात. म्हणजे दोघांची एकच असतात. राज्यसभेचं जे अध्यक्षपद पदशीररित्या उपराष्ट्रपतीने दिलेले त्यांची कार्य बघा. राज्यसभेची जेव्हा बैठक बोलावली जाईल त्या बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारतो, बैठकीचे कामकाज पाहतो, बैठकीत शिस्त व नियमांचे पालन करतो, राज्यसभेच्या सदस्यांच्या विशेष अधिकारांचे हक्कांचे रक्षण करतो, राज्यसभेच्या सदस्यांना प्रश्न अथवा पूर्वणी प्रश्न विचारायची परवानगी देतो अथवा नाकारतो, राज्यसभेतील सर्व कामकाजाच्या नोंदी ठेवतो, राज्यसभेच्या कामकाज अहवाल तयार करतो आणि राज्यसभेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतो. हे झाले राज्यसभेच्या अध्यक्षाचे अधिकार व कार्य. आता लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष यांच्या अधिकारात थोडा फरक आहे, तो आपण पाहूया. ज्या वेळेस राष्ट्रपती दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलवतील त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी घोषवायचं, राज्यसभेच्या सभापतीने की लोकसभेच्या? तर निश्चितच संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद लोकसभेच्या सभापतीला घोषवण्याचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला आहे. कारण लोकसभा ही लोकांचं सभागृह आहे प्रत्यक्ष, त्यामुळे ते लोकांच्या सभागृहाचे अध्यक्ष हे संयुक्त बैठकीच्या अध्यक्ष असावेत अशी तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली आहे. आणखीन एक फरक आहे दोघांच्या अधिकार, बाकी सगळे सारखेच आहे. एखाद्या मुद्द्यावर सभागृहात जर समान मते पडली तर अशा वेळेस लोकसभेचे सभापती त्या सभागृहाच्या मतदानात भाग घेऊ शकतात आणि निर्णायक मत देऊ शकतात. मात्र असा अधिकार राज्यसभेच्या अध्यक्षांना नाही. कारण ते राज्यसभेचे सभागृहाचे सदस्यच नाही आणि तिथल्या सदस्यांनी आपल्यातून एकाला अध्यक्ष म्हणून निवडलेच नाही. ते पद उपराष्ट्रपतीला पदसिद्धरित्या दिले, त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार नाही. तर सभागृहातील मतदान होतं त्यावेळेस मतदान करण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षाला आहे आणि राज्यसभेच्या अध्यक्षाला मात्र तसा अधिकार नाही. आणखीन एक फार महत्वाचा फरक आहे. ज्या वेळेस धनविधेयक मांडलं जातं तर ते धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्याच अध्यक्षाला आहे, राज्यसभेच्या अध्यक्षाला नाही. म्हणजे या सगळ्या तरतुदीनुसार जर पाहिलं तर लोकसभा आहे अधिकाराच्या बाबतीत, कामकाजाच्या बाबतीत राज्यसभेपेक्षा श्रेष्ठ सभागृह आहे असं आपल्याला म्हणता येतं. इथे आपला हा पहिला भाग संपतो. त्यानंतर आपण दुसऱ्या भागात आपल्या राज्यसभा आणि लोकसभा म्हणजे संसद, त्या संसदेचे अधिकार आणि कार्य पाहणार आहोत.